नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शिरपूरहून निघालेल्या चतुर्शिंगी मातेच्या रथाचे धुळ्यातील नगरसेवकांनी केले स्वागत. शिरपूरहून निघालेल्या चतुर्शिंगी मातेच्या पवित्र रथाचे धुळ्यात आगमन झाल्यानंतर नगरसेवकांनी आपल्या निवासस्थानी रथ नेऊन मातेच्या भक्तिभावाने स्वागत केले. यावेळी परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झालेले होते. मातेच्या रथाचे पूजन आरती करून भाविकांनी दर्शन घेतले. तसेच फुलांची उधळण व घोषणाबाजी करत भक्तांनी उत्साह व्यक्त केला. नगरसेवक व त्यांच्या कुटुंबियांनी मातेच्या चरणी प्रार्थना करत सर्वांच्या सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मागितले. याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी परिसरात भक्तिमय व उत्साही वातावरण निर्माण झालेले होते. आपला खानदेशाचा चैत्रोत्सव, वणीगडाचा चैत्रोत्सव आपण जेव्हा रामनवमीला दरवर्षी आई भगवतीच्या वणीगडावर जात असतो आणि शिरपूरचा मानाचा रथ आजीबाबांनी सुरू केलेली प्रथा व सप्तशृंगी मातेचा मानाचा रथ दरवर्षी धुळ्यात जल्लोषात स्वागत होतं आणि धुळेकर भक्तगण आई भगवतीचे भाविक भक्त दरवर्षी दशमीला या मानाच्या रथाचं भव्य दिव्य असं स्वागत करीत असतात. आणि यावर्षी आपल्या ललित दादांकडे, गंगाधर नानांकडे, या माळी परिवाराच्या सोबत त्यांचे मित्र कंपनी, सवंगडी सगळे आलेले आप्तेष्ट नातेवाईक यांच्याकडून रथाचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं. आणि संध्याकाळी महाआरती झाल्यावर आपण परत गडाकडे मानाच्या रथासोबत सगळेजण जुना आग्रा रोडच्या मार्गाने थेट गडाकडे जाणार आहोत आणि आपल्या वणीगडाची चैत्रोत्सवाची चाहूल पूर्ण करणार आहोत. तरी सगळ्या भाविकांनी या चैत्रोत्सवाचा आपण दरवर्षी आनंद घेतो तसा आनंद घ्यावा. आई भगवतीकडे आपल्या अडीअडचणी मानमानताचं साकडं घालावं हे सगळ्यांना मी निवेदन नम्र विनंती करतो. जय माता.